हम जा रहे गोवा। सच्ची ब्लॉगर आहे यार तू, सच्ची। नमस्कार, मी प्रियंका पवार मिसाळ। आपलं स्वागत आहे आमच्या या 6व्या व्लॉग मध्ये। लेण्याद्रीला चाललोय। हम लेण्याद्रीला चाललोय। नाही मराठी, आम्ही लेण्याद्रीला चाललोय। आम्ही लेण्याद्रीला चाललो आहे। लेण्याद्रीला ना चिरू, लेण्याद्रीला चाललोय म्हण। निन्नोशाला चाललोय। गणपती बाप्पा चाललोय आम्ही, आम्हाला सबस्क्राइब करा। ओके। आज आम्ही निघालो आहे जुन्नर येथील लेण्याद्री गिरिजात्मज गणपतीला। लेण्याद्री हे महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतीपैकी 6वे स्थान मानले जाते। येथे बाप्पा गिरिजात्मज या नावाने पूजले जातात। या नावाचा अर्थ गिरिजेचा आत्मज म्हणजे पार्वती देवीचा पुत्र असा आहे। गणपती बाप्पा मोरया। हवा हवा गणपती बाप्पा मोरया। पुण्याहून लेण्याद्री हे सुमारे 95 ते 100 किलोमीटर आहे। पावसाळ्यात येथील रस्ता दुतर्फा हिरवागार झालेला असतो। हिरवीगार झाडी, गार वारा यामुळे या दोघींनाही मस्त झोप लागली होती। पुराण कथेनुसार देवी पार्वतीने या लेण्यात तपश्चर्या केली आणि येथेच गणेशाचा जन्म झाला। म्हणूनच याला गिरिजात्मज म्हणजे पार्वतीचा पुत्र असा म्हटलं जातं। अशा प्रकारे आम्ही पोहोचलो लेण्याद्रीच्या पायथ्याशी। येथे सुमारे 307 पायऱ्या चढून वर यावे लागते। येथील एक वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण देऊळ एका अखंड दगडापासून बनवले आहे। अष्टविनायकातील हा एकमेव गणपती असा आहे जो गिरी म्हणजे पर्वताच्या सानिध्यात आहे। हे स्थान लेण्यांमध्ये आहे म्हणून याला लेण्याद्री असे म्हटले जाते। येथे सुमारे 28 लेण्या आहेत। ही गुहा अशा प्रकारे बनवली आहे की सूर्याचा प्रकाश या गुहेमध्ये नेहमी पसरलेला असतो। ही मूर्ती नैसर्गिक दगडात कोरलेली असून पश्चिमाभिमुख आहे। येथे दगडी स्तंभांनी वेढलेले एक मोठं दालन आहे। हे सभामंडप भाविकांना बसण्यासाठी वापरले जाते। पूर्ण रचना दगडात असल्यामुळे येथे नैसर्गिक थंडावा कायम असतो। या ठिकाणी माकडांचा सुळसुळाट खूप असल्यामुळे आपल्याला आपल्या सामानाची खूप काळजी घ्यावी लागते। 307 पायऱ्या चढून उतरून थकलेलो आम्ही आता निघालो होतो पेटपूजा करायला। पण पेटपूजा करूनही आमच्याकडे बराच वेळ उरला होता, म्हणून आम्ही अजून एक ठिकाणी जाण्याचं ठरवलं। तुम्हाला काय वाटतं कोणतं असेल ते ठिकाण? तुमचा गेस मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अर्थातच व्लॉगचा दुसरा पार्ट बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तोपर्यंत बाय, टेक केअर, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये।